आरोग्य अधिकारी CHO फॉर्म भरण्यासाठी काय कागदपत्र लागतील त्याच्यासाठी एक जाहीर प्रकटन आलेलं आहे. हे बघा, हे जाहीर प्रकटन आलेलं आहे. याच्यामध्ये बघा, दिनांक 4/11/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याच्यानुसार कालावधी हा फॉर्म भरण्यासाठी आज 18 तारखेपासून ते 4 डिसेंबरपर्यंत फॉर्म भरण्याची डेट आहे. पण आणखीन फॉर्म भरायला स्टार्ट झाले नाही आहेत, आणखीन साईट ॲक्टिव्ह झाली नाही आहे. तुम्हाला ह्या लिंकवर क्लिक केलं तर बघा, हे सध्या असं दाखवत आहे ॲप्लिकेशन इज नॉट एट स्टार्टेड. ठीक आहे, आणखीन ॲप्लिकेशन स्टार्ट झाले नाहीत. ज्यावेळेस ॲप्लिकेशन स्टार्ट होतील त्यावेळेस मी परत व्हिडिओ बनवेन त्याच्यावर फॉर्म कसा भरायचा. ठीक आहे, पण आता याच्यामध्ये काय काय त्यांनी पॉईंट दिलेत जाहीर प्रकटनमध्ये बघा. सगळ्यात पहिलं, प्रवेशपत्र हॉल तिकीट डाउनलोड करण्या रिलेटेड. आता ज्यावेळेस फॉर्म भरताल तुम्ही त्याच्यानंतर परीक्षेच्या आधी तुम्हाला 10 दिवस अगोदर ही जी वेबसाईट आहे याच्यावर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करता येतील. त्याच्यामध्ये तुमचा जो काय आता तुम्ही फॉर्म भरताना तुमचा जो रोल नंबर किंवा पासवर्ड तुम्ही टाकलेला ID पासवर्ड तो टाकून तुम्हाला ते डाउनलोड करता येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट, तुम्हाला त्याच्यासोबत हॉल तिकीटसोबत ओरिजिनल आणि त्याची एक छायांकित प्रत म्हणजे फोटोकॉपी झेरॉक्स तुमची सोबत ठेवावं लागेल तुम्हाला. त्याच्यानंतर की परीक्षा केंद्रावर तुम्हाला 120 मिनिटाचा पेपर आहे, 2 तासाचा पेपर आहे, पण तुम्हाला जवळपास 4 तास लागू शकतात. म्हणजे याच्या आधीच तुम्हाला थोडं रिपोर्टिंग टाईम असेल आणि त्याच्यानंतर पण थोडा वेळ लागता. तर तुम्हाला ते रिपोर्टिंग करणं, तिथे ऑनलाईन लॉग इन करणं त्याच्यासाठी. ठीक आहे, तर एक साधारण 4 तास वेळ लागला सांगितलेले, 2 तासाचा पेपर राहील. ठीक आहे, सेम यांनी इंग्लिश आणि मराठी असं दोन्ही याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर ओळख पडताळणी, तुम्हाला सोबत ID प्रूफ, एखादं व्हॅलिड ID प्रूफ तुमचं ठेवावं लागेल. समोर तुमचं पॅन कार्ड म्हणा, आधार कार्ड म्हणा, बँक पासबुक ज्याच्यावर तुमचा फोटो असेल आणि तुमचं फॉर्म भरताना जे नाव टाकलं होतं ते बरोबर पाहिजे. याच्यामध्ये मिसमॅच नाही जायला पाहिजे. समजा तुमच्या डॉक्युमेंटवर काहीतरी करेक्शन, तुम्ही फॉर्म भरताना वेगळंच नाव टाकलं आहे आणि तुमच्या ID कार्डवर वेगळी स्पेलिंग आहे, तर तसं नाही चालणार. तर असेल तर आताच करेक्शन करून घ्या किंवा ज्याच्यावर करेक्ट स्पेलिंग आहे ते वालंच सोबत ठेवा. त्याच्यानंतर बघा, ह्यांनी स्पेसिफिकली सांगितलं की रेशन कार्ड आणि लर्निंग ड्रायव्हिंग लायसन हे ID प्रूफ म्हणून तुम्हाला तिथं वापरता येणार नाही. ते सोडून बाकी तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट हे तुम्ही वापरू शकता. ओके. त्याच्यानंतर परीक्षा ही दिलेल्या ठिकाणी ऑनलाईन घेतली जाणार आहे परीक्षा. तुम्हाला त्याचं सेंटर, तारीख, वेळ बदलता येणार नाही. तुम्ही त्याच्यासाठी काही रिक्वेस्ट करू शकणार नाही. त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस सेंटर बदलणं किंवा रद्द करणं हे अथॉरिटी त्यांच्याकडे राहील. त्याच्यानंतर तुम्हाला स्वखर्चानं आणि स्वतःच्या जोखीमवर हे एक्झामला यायचं. त्याच्यानंतर त्याचं काही रिस्पॉन्सिबल नाही, किंवा जसं सेंटरला वगैरे आहे तुम्हाला फीस परत वगैरे मिळेल, रिफंड मिळेल, तसं बिलकुल होणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, तुम्ही कुठला गैरप्रकार वगैरे केला त्याच्यामध्ये काही कॉपी वगैरे केली तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. त्याच्यानंतर एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये पेपर झाले तर नॉर्मलायझेशन होईल त्याचं. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता अर्ज कसा करावा याच्यासाठी बघा, याच्यामध्ये एकतर सगळ्यात पहिलं अर्ज नोंदणी तुम्हाला ID अकाउंट क्रिएट करावं लागेल, फॉर्म भरावं लागेल. त्याच्यानंतर पेमेंट करणं, कागदपत्र स्कॅन करणं आणि अपलोड करणं. आता याच्यामध्ये त्यांनी खाली डिटेल्स दिलेलं आहे की तुमचं फोटोसाठी किती पाहिजे, साईज त्याची किती KB मध्ये पाहिजे. हां, इथे बघा आणखी तुम्हाला डाव्या हाताचा ठसा अंगठा, तर इथे तुम्हाला थंब इम्प्रेशन पण तुम्हाला तिथं अपलोड करावं लागेल लेफ्ट हँडचं. ठीक आहे, जर समजा कोणाचं नसेल, काही प्रॉब्लेम असेल तर राईट हँडचं करू शकता. इथं तसं मेन्शन केलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर नेक्स्ट की मोठ्या अक्षरात स्वाक्षरी, म्हणजे प्रॉपर साईन करायची, असं इतकी पण छोटी नाही करायची की नाही दिसली पाहिजे, किंवा इतकी पण मोठी नाही करायची की ते साईज त्याच्यापेक्षा बाहेर जाईल. ठीक आहे, तर त्यांनी दिलेल्या साईजमध्ये तेवढ्या याच्यामध्ये ते अपलोड करायचं. सेम तुमचं फोटो, सिग्नेचर आणि थंब या तिन्ही गोष्टी. त्याच्यानंतर हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा, यांनी ना दिलेला जो इथं मजकूर आहे की मी इथे तुमचं नाव, ठीक आहे, याद्वारे घोषित करतो की आता हे तुम्हाला डिक्लेरेशन द्यायचं आहे. हे पण डिक्लेरेशन तुम्हाला एका पेपरवर लिहून तिथं अपलोड करायचं आहे, पण हे मराठीत लिहायचं नाही. ह्याच्यामध्ये क्लिअरली सांगितलं आहे त्यांनी की हे डिक्लेरेशन तुम्हाला हे फक्त इंग्लिशमध्ये लिहायचं. बघा, इथे खाली त्यांनी क्लिअर लिहिले की वर उल्लेखित हस्तलिखित घोषणा उमेदवाराच्या हस्तलिखित आणि फक्त इंग्रजीमध्ये असावी. इतर कोणीही किंवा कोणत्याही भाषेत लिहिले आणि अपलोड केले असेल तर अर्ज अवैध मानला जाईल. तुम्ही जर हे डिक्लेरेशन इंग्लिश सोडून कुठल्याही लँग्वेजमध्ये लिहिलं, मराठी किंवा अदर कुठल्याही लँग्वेजमध्ये लिहिलं, तर तुमचा अवैध फॉर्म इनव्हॅलिड पकडला जाईल.
तुमचा फॉर्म रद्द होऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळं हेच बघा सेम डिक्लेरेशन त्यांनी खाली इंग्लिशमध्ये दिलं आहे हे वालं. तर तुम्हाला हे असं लिहायचं आहे इंग्लिशमध्ये. इथं जसं दिले सेम असं इथे तुमचं नाव, नेम ऑफ द कॅन्डिडेट. हेअर बाय डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन द ॲप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट, ट्रू अँड व्हॅलिड. आय विल प्रेझेंट द सपोर्टिंग डॉक्युमेंट्स ॲज अँड वेन रिक्वायर्ड. ठीक आहे. तर हे तुम्हाला एवढं डिक्लेरेशन तुम्हाला एका पेपर लिहायचं आणि इंग्लिशमध्येच लिहायचं, मराठी लँग्वेजमध्ये लिहायचं नाही किंवा अदर लँग्वेजमध्ये, नाहीतर ते फॉर्म तुमचा सरळ रिजेक्ट करू शकतात. ओके. तर त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन आपल्या ऑनलाईनच करायचं. ही वेबसाईट आहे, आणखी चालू झाली नाही आहे. ज्यावेळेस चालू मी त्यावेळेस फॉर्म कसा भरायचा ते दाखवेन तुम्हाला. त्याच्यानंतर पेमेंट तुम्ही ऑनलाईन वगैरे करू शकता, काही अडचण नाही. तुमचं फॉर्म भरल्यानंतर त्याचं ID पासवर्ड, ठीक आहे, तुमचा जो लॉग इन ID आणि पासवर्ड आहे तो, आणि ॲप्लिकेशनची जी प्रिंट आहे ॲप्लिकेशन फॉर्म, त्याची प्रिंट काढून ठेवा. कारण मोस्ट ऑफ द टाईम काय होतं, सिलेक्शन झाल्यानंतर कॅन्डिडेटचं तो एक खूप प्रॉब्लेम होतो की सर ID पासवर्डच लक्षात नाही, फॉर्मच नाही, त्याची प्रिंटच काढून ठेवली नाही. त्याच्यामुळे ज्यावेळेस पण तुम्ही फॉर्म भरताल त्याची प्रिंट काढा, वाटलं तर त्याच्याच पाठीमागे बॅक साईडला तुम्ही तुमचा ID पासवर्ड लिहून ठेवा. ठीक आहे. तर कधी पण फॉर्म भरला त्याच्या ॲप्लिकेशनची प्रिंट काढून ठेवायची. ओके. हे डॉक्युमेंट्सचे पण साईज दिले त्यांनी, किती साईजमध्ये पाहिजे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. त्याच्यानंतर फोटो काढताना तुमचं काही इन्स्ट्रक्शन दिले, तर शक्यतो व्हाईट बॅकग्राऊंड राहू द्या. फोटो काढताना जे तुमचं बॅकग्राऊंड राहील ते व्हाईट राहू द्या, तुमचा चेहरा क्लिअर दिसेल असं नाही की तुम्ही बघताय आणि दुसरीकडे कुठं तर बघताय फोटोमध्ये. ठीक आहे. तर क्लिअर कॅमेऱ्यात सरळ बघून हे करायचा, फोटो काढायचा. त्याच्यानंतर छायाचित्र कॅप्शन. आता एकतर कसं आहे, तुम्हाला आता लास्ट काही टाईमपासून बघत असेल तुम्हाला लाईव्ह फोटो पण कॅप्चर करावा लागतो आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही फोटो तर अपलोड करताय आणि एक लाईव्ह पण कॅप्चर करायचा असतो फोटो तुम्हाला. तर आता त्याला पण एक सिस्टीम दिलेली आहे त्यांनी. कारण समजा तुम्ही लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर फॉर्म भरत असाल तर जो आपला वेबकॅम असतो ह्याचा PCचा जो काही वेबकॅम असेल, तर वेबकॅमची क्वालिटी इतकी चांगली नसते, फेस प्रॉपर दिसतच नाही त्याच्यामध्ये, खूप खराब असते वेबकॅमची क्वालिटी. तर अशा वेळेस काय करायचं, तिथं एक QR येईल, कॅप्चा येईल तुम्हाला, कॅप्चर फोटो. त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला QR येईल. तो स्कॅन तुम्ही मोबाईलमध्ये केला तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून, तुमच्या मोबाईलचा कॅमेरा यूज करून तुम्ही तो तुमचा फोटो कॅप्चर करू शकता, तो तिथं अपलोड होऊन जाईल. ठीक आहे. तर तो एक ऑप्शन आहे. मी ज्यावेळेस फॉर्म भरायचा त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन ते कसं करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, तेच फोटोचं त्यांनी सांगितलं आहे की बॅकग्राऊंड, त्याच्यानंतर वेबकॅम कॅमेऱ्यात सरळ बघा, पासपोर्ट आकाराचा असावा. असं नाही की तुम्ही फोटो कॅप्चर करताय, इतका फोटो कॅप्चर तुम्ही ह्याच्यामध्ये पूर्ण असं उभारून पूर्ण फुल फोटो नाही काढायचा. फक्त पासपोर्ट म्हणजे किती असतं तुमचं, हे समजा तुमचं फेस हँड इथपर्यंत. ठीक आहे. चेस्टपासून वरचा पार्ट. ठीक आहे. तेवढा साईजचा कॅप्चर करायचा. त्याच्यानंतर नेक्स्ट, ठीक आहे, याच्यामध्ये त्याच्यानंतर चष्मा घालून, टोपी घालून, ठीक आहे, ज्याच्यामध्ये चेहरा दिसेल असं टाकायचं. चष्मा टोपी वगैरे घालून किंवा स्कार्फ बांधून असं करून काही फोटो अपलोड करायचा नाही. ओके. हे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्यांनी, तर इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे, ज्याच्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. त्याच्यानंतर कागदपत्र, तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहे त्याचं रिझोल्युशन 200 DPI पाहिजे. त्याच्यानंतर त्याचं काही कलर वगैरे चेंज करायचं नाही, जे आहे ओरिजिनल तसंच. त्याच्यामध्ये काही एडिट करून तुम्ही त्याला काही चेंज करताल तर ते ॲक्सेप्ट केलं जाणार नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट, तुम्ही जे थंब किंवा डिक्लेरेशन अपलोड करणार आहे ते पण प्रॉपर पाहिजे. तुम्ही थंब वगैरे अपलोड करता त्याच्यामध्ये तुमचा प्रॉपर थंब इम्प्रेशन आलं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठं इंकचा डाग किंवा ठसा आला असेल तर ते ॲक्सेप्ट केलं जाणार नाही. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट, गैरवर्तन, अयोग्य साधनाचा वापर. ठीक आहे. म्हणजे तुमचं डिजिटल इन्स्ट्रुमेंट कुठले वापरता येणार नाही, किंवा परीक्षेमध्ये तुम्ही काही कॉपी वगैरे केली, इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट, मोबाईल, स्मार्टवॉच असं काही तुम्हाला वापरता येणार नाही. तसं काही तुम्ही यूज केलं तर तुमच्यावर ॲक्शन होऊ शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, काही कारणास्तव आणखीन पण फॉर्म भरायला स्टार्ट झाले नाहीत, पण त्यांनी टिप दिली की काही कारणास्तव ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आल्यास उमेदवाराचे वय हे 4/12/2025 रोजीच ग्राह्य धरण्यात येईल. तर तुमचं जे काही एज रिलॅक्सेशन असेल किंवा एज असेल, जे काही काउंट केलं जाईल ते ह्या डेटपर्यंतचं काउंट केलं जाईल. 4/12 जिल्हा डेट त्या डेटपर्यंतच काउंट केलं जाईल. ओके. तर ही इम्पॉर्टंट टिप आहे. चला, आणखीन फॉर्म स्टार्ट झाले नाहीत. जसे काही फॉर्म स्टार्ट होतील मी त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवेन, फॉर्म कसा भरायचा, कसा अपलोड करायचं, सर्व याचं. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेले, जॉईन करून तुम्ही विचारू शकता. मग ज्यावेळेस मी नेक्स्ट व्हिडिओ बनवेन त्याच्यामध्ये ते ॲड करेन मी. ओके.